अभी मैं गाली नहीं दे सकता। नहीं, गाली नहीं देना। अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए। तर नमस्कार, मी सँडी आणि हे आमचे नियोजनाचे बादशाह गौरव शेठ यांनी काय केलं, सगळे भरले सकाळी 4 वाजता सगळी पलटण भरली एका गाडीत, टॅम्पूत कोचटून खाचटून नुसते दाबून चिबून भरली. मग काय निस्ता काला येड्यावानी पाहिजे का कसं हे बघ. मग काय निघालो ना त्र्यंबकेश्वरला. हे काय दाखवत्या काय माहिती यांना. मग काय पोहोचलो तिथं त्र्यंबकेश्वरला. म्हणलं आता काय देवाचं दर्शन घ्यायचं. त्यानंतरून मग काय रिक्षा पलटून मस्तपैकी निघालो दर्शन घ्यायला. तिथं पण इतकं ब्रॅकेट का डायरेक्ट जीवापेक्षा जास्त इतके लोकांना भाऊ का माहितीच नाही. त्यांच्यातलं कोणतरी कुत्र्याचे शब्द काढले. त्याच्यात आमच्या भावांची पेटली ना भाऊ जुप्पी. असे भांडणं नुसते पाहते, इकडं तिकडं कोण रेकॉर्ड करतोय कोण हसतोय. बरं भाऊ थांबायलाच तयार नाही, नुसते भांडणं. आता बस करा की भांडणं. त्याच्यात आमच्या पशु काय दाखवत होत त्यांना नाही कळलं, मला बी नाही कळलं. मग काय मंदिराचं दर्शन घेतलं निघालो ना भाऊ. इकडं तिकडं बघितलं, म्हणलं यायला नुसते डोंगर दिसते गड्या. मग काय मंदिराचं दर्शन घेतलं, थोडेफार फोटो बिटो काढले. नुसतं दुराडा दिसायचा भाऊ काढायला, काही कळलं नाही. मग हे पोरं दाखवत होते म्हणे आपल्याला ना त्या डोंगरावर जायचंय म्हणे, झूम कर. मग काही नुसतं झूम केलं, म्हटलं बघावं तरी दिसतं का. पण काय आपल्या मोबाईलची क्लॅरिटी पार वाया गेली. त्यामुळं मग काय रेकॉर्ड केलं नाही. चला म्हटलं बंद करा, चला दुसरीकडं. मग काय इथून टर्न घेतला, वळवलं. म्हणलं चांगले ढगबिगं दिसते, आता काय निसती मजाच राहील म्हणलं. मग काय निघालो ना आम्ही डायरेक्ट थेट ब्रह्मगिरीकडं. तो मी आणि आमची पलटण निघाले सगळे मस्तपैकी. म्हटलं थोडं शूटबीट घ्यावं. पण काय मग तिथं गेलो, मंदिरांचे दर्शन घेतले. वरती नुसतं हिरवगार भाऊ, नुसत्या शिड्या, नुसतं पाणी पडतंय. असं पाणी पडतंय ना पार पाय सटकायची. त्याच्यात हे वाहणार तिथं भाऊ. म्हणलं आता काय फोनच घेऊन पळत काही नव्हतं, नुसतं पायचं माहिती. इथं आणायचं का म्हणलं आता घेतला या ना फोन विसरून. त्याच्यात याचं काही चालू काही कळा ना भाऊ, नुसतं खाजितोय. अरे भाऊ बस कर, किती खाजितो. त्याच्यात पाहायला लागलं, म्हणलं घाबरलं. जायचा फोन घेऊन भाऊ, म्हणलं बदला. त्याच्यात याची रेकॉर्डिंग करते. म्हणलं आला ना हा तर जाईन फोन घेऊन. त्याच्यात मग हे दोघांचं काही चालू आहे काही नव्हतं. तुम्हाला दाखवतो थांब, आलं दाखवतो तुम्हाला. हे तिघांचं काय चालू आहे. याला वाटतंय डोंगर सुचलो तो काही नाही. मग काय नुसता शूट ना भाऊ, नुसतं धुकं दिसतोय एकदम मस्त. नुसते ढगन, नुसतं डोंगर, धुराडा एकदम डोळ्यानं पाहणं जगतं. आणि मग वर चंगलो सगळे आमचे दमले पोरं. त्याच्यात कोणी टोप्या फेकीत होतं काय. मग म्हटलं चला फोटो काढून घेऊ थोडे. नाही जातच झाले मला फोटो. पण मग काय बरं आहे, त्याच्यात याला पाणी प्यायची ताण लागली. म्हणे कुठं झरण्याचं पाणी पिय, काय माहिती कोणता झरणा होता. मग काही पिलं. म्हणलं चाल भाऊ पुढं टाइमपास करतो. एक तर वाजती थंडी, त्याच्यात हवा झाला ना भाऊ, कपडे काढून उघडा. म्हणे आता पाय माझ्या बॉडीत दाखवत. मग काय नुसते डोंगर पाहिले होय, पाणी बिनी काही नाही. चला म्हणलं घरी. त्याच्यात ती मला दाखवतोय म्हणे पाणी वर येतंय.
पण मला तर काही दिसाना पाणी कुठून वर येतंय. पण म्हणलं पाहू कुठं दिसतंय का काय. दिसायचं तर काय पत्ता नाही. म्हणलं बरं हिरवं डोंगर तर दिसतंय ना. त्याची ते म्हणतो तेव्हा तिथं झूम करून पाय म्हणजे तुला पाणी दिसन. पाणी तर काही दिसाना. म्हटलं डोळ्यानं दिसतंय पण कॅमेऱ्यात काही दिसना. जाऊ दे आता तुम्ही स्वतः जाऊन पहा ब्रह्मगिरीला. तुम्हाला दिसलं तर दिसन. मग काय भाऊनं घेतलं व्हिडिओ म्हणे रील करायला होईल. आता पाहू भाऊची रील कशी येते. मग काय फॉलो करा लवकर.